शेतकऱ्यांचं तो अनुदान मिळतं. बरेच काही 7 आरोपी जेलमध्ये आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रकरण गेलेलं आहे. असं असताना देखील या वर्षाला घोटाळा झालाच, म्हणजे खरी जे आरोपी आहेत ते बाहेर आहेत. आणि मला असं वाटतं की याच्यात प्रवीण चव्हाणके माजी तहसीलदार आणि विजय बनसोडे हे खरे या ठिकाणी आरोपी आहेत. त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि चौकशी झाली पाहिजे. हो, जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर माझी तिरडी निघेल, हे लक्षात ठेवा. शासन प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं. मी माघार घेणारा माणूस, माझ्या आयुष्यभर मी सगळं काम केलेलं आहे. माझी तिरडीच निघेल. आपल्या कोणत्या मागणी? एक मागणी राहिली. कोणत्या कोणत्या? गुलाबदादा हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. यानिमित्त आज हा पहिला दिवस. यासाठी शिवराम पाटील साहेब यांनी आज भेट दिली इथे आणि आम्हाला प्रांत अधिकारी भूषण अरे साहेबांनी तिथं बोलवलं होतं. त्यांच्या दालनात चर्चेअंती सांगितलं की तुमची जी महत्त्वाची मागणी आहे की शेतकऱ्यांना जे अनुदान मिळालेलं आहे त्यांची संपूर्ण 2019 पासून तर आतापर्यंतची यादी ही जाहीर करावी. तर तीसुद्धा तुम्हाला मी आता देतो लगेच. पेन ड्राईव्हमध्ये त्यांनी लगेच द्यायचं मंजूर केलं. आणि त्याच्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्यांचे पोर्टलला अडचण येते, ऑनलाईनमुळे काम होत नाही आहे, अपलोड व्हायला का अडचण येते, म्हणून वरिष्ठ लेवलला पत्रव्यवहार करून ऑनलाईनचे अडचण येणार नाही यासाठी आम्ही तो प्रयत्न करू. आणि सर्वात महत्त्वाची जी मागणी होती ती म्हणजे महसूल विभागाच्या घोटाळ्याप्रकरणी प्रांत तहसीलदार साहेबांच्याच दालनात तो विषय, त्यांच्याच कार्यालयातला तो भ्रष्टाचाराचा विषय, आणि त्यांनीच चौकशी समिती नियुक्त केली आणि त्या चौकशी समितीमधले लोक आरोपी सापडले. ही जरा संशयास्पद बाब होती. म्हणून आता या पाचोऱ्याच्या महसूल घोटाळ्याप्रकरणी मुक्ताईनगरचे सन्माननीय प्रांत साहेब यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. आणि आता जी शेवटचा जो मुद्दा आहे महत्त्वाचा की जो अजूनपर्यंत सुटलेला आहे तो म्हणजे कोकणातील शेवटचा शेतकरी, त्याला जो पात्र असेल त्या शेतकऱ्याला त्याची रक्कम मिळेपर्यंत माझं आमरण उपोषण सुरू राहील. तर प्रांत अधिकारी साहेब म्हणाले की ते एवढी फास्ट कारवाई नाही. मान्य आहे, आमचं म्हणणं आहे की आम्ही 7 तारखेपासून तुम्हाला निवेदन दिलेलं आहे आणि राहिला प्रश्न तुमच्या तिजोरीमध्ये पैसे काही मागायची गरज नाही. ऑलरेडी तुमच्याकडे पैसा तो पडू नये. अनेक शेतकऱ्यांचे वादविवाद आहेत बहिणी भावांमुळे, त्यामुळे अनेकांचे पैसे वारस प्रशासनाकडून कारवाई सुरू असेल तो भाग नंतर जातो तुमच्या लेवलचा, परंतु ज्या शेतकऱ्यांचे पैसे पात्र आहेत त्यांचे तर द्या तुम्ही. ही आमची महत्त्वाची मागणी आहे. आणि आता तो फक्त विषय चर्चेसाठी थांबलेला आहे. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की उद्या आम्ही पैसे रिलीज करतो उद्यापासून. तर आम्हाला काही हरकत नाही शेतकऱ्यांना पैसे द्यायला. ह्या तुम्ही जे म्हणत की हा पब्लिश करा, ह्या आपण आता पब्लिश केलेला आहे. अरे